नमस्कार मित्रांनो, मी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून बर्डमॅन सुमेध वाघमारे विविध पक्ष्यांचे, प्राण्यांचे आणि कीटकांचे सुद्धा आवाज काढणारा. तर आजचा पक्षी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे आपल्या जगामध्ये सगळ्यात छोटा बर्ड कोणता आहे सांगा बरं. तुम्ही म्हणसाल हमिंग बर्ड. बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे, हमिंग बर्ड. पण तसाच आपल्या भारतातला सगळ्यात छोटा पक्षी कोणता बरं? तो म्हणजे पेल बेलेड फ्लावर पेकर आणि त्याचाच भाऊ तो म्हणजे थिक बेलेड फ्लावर पेकर. सो थिक बेलेड फ्लावर पेकर म्हणजे जाड चोचीचा फुलटोचा. याच्यावर बोलूयात. तर सुंदर या फुलटोच्या पक्षाने आपल्या मोहाच्या झाडावरती घरटं बनवलेलं आहे आणि या घरट्यामध्ये सुंदर सुंदर 3 पिल्लांना जन्म दिलेले आहेत. याच्यामध्ये नर आणि मादी त्या पिल्लांना मस्त पिकलेले मोहाचे फुलं खायला घालत आहेत. फुलंच नाही तर इव्हन जे पण फळ पिकलेले आहेत, रसाळ मधाळ, त्यांना तो निवडून आणत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, हा आपल्या पिल्लांना अलगत आपल्या चोचीने भरवत आहे. आणि ह्या पिल्लांनी बघा या छोट्याशा त्याची जी विष्ठा आहे तो घरात करत नाही बरं का, तो बरोबर बाहेर येतो आणि बाहेर ड्रॉप करतो. का बरं? बाहेर ड्रॉप करत असताना त्याचीच मादी किंवा त्या पक्षाची आई बाबा येतात आणि आपल्या चोचीमध्ये अलगद उचलून बाहेर नेतात. कारण आपल्या घरामध्ये कसली घाण झाली नाही पाहिजेत, आपल्या घरात कसला घाणेरडा वास आला नाही पाहिजेत. याने काय होईल, साप त्याच्या घरट्यामध्ये येऊ शकतो, बरोबर, आपल्या घरट्याचं दुर्गंधी येऊ शकते. तर पक्षी खूप काही शिकवतात हो. सो ह्या पक्षापासून मला एकच मेसेज आठवतो, तो म्हणजे स्वच्छता. आपल्या पिल्लांची सुंदर काळजी घेतात, तशीच आपण सुद्धा आपल्या घराची आणि आपल्या सृष्टीची सगळ्यांनी मिळून अशी स्वच्छता पक्ष्यांसारखी काळजी घेतली पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. तुम्ही पक्षी तर पाहिला, छोटाच होता, मग काय आवाज पण याचा छोटाच आहे. सो त्याचा आवाज कसा असतो, जसं की अशा पद्धतीने याचा आवाज असतो. आणि हो, विसरू नका काय फॉलो करायला हो, कारण मी असेच नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला जंगलातले खडा ना खडा सुई सुद्धा, म्हणजे सुई म्हणजे ती सुई नाही कपडे शिवायची, आपल्या निसर्गातली सुई म्हणजे डेमसिल, या सगळ्या विषयांवरती मी तुम्हाला दाखवेन, माहिती देईन. सो फॉलो करायला विसरू नका.